महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। 745 पदांची सरळ सेवेची पोलीस पाटील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नांदेड जिल्ह्यासाठी। तर बघा, याचे तुमचं संपूर्ण वेळापत्रक आलेलं आहे। 8 जानेवारीपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनचा पहा अशा पद्धतीचा फॉर्म आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। 745 टोटल पदं भरली जात आहेत पूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी। प्रत्येक तालुक्यामध्ये जागा आहेत। याची एक्झाम देखील तुमची लगेच मित्रांनो 14 जानेवारी 2024ला होणार आहे जिल्हा स्तरावरती। याच्यासाठी मात्र तुम्हाला खुल्या प्रयोगाला 800 रुपये फीज असेल आणि राखीव प्रयोगासाठी 700 रुपये फीज ठेवलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी। आता मित्रांनो, यासाठी पात्रता काय असते तर तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचं वय 25 ते 45 वर्ष या दरम्यान असणं गरजेचं आहे। 25 पेक्षा कमी नसावं आणि 45 पेक्षा जास्त नसावं। त्याचबरोबर तुम्ही संबंधित गावाचे स्थानिक रहिवासी कायमचे त्या ठिकाणचं असणं गरजेचं आहे। तहसीलदार किंवा तलाट्यांचे रहिवासीचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे आणि तुमचं लग्न झालेलं असेल तर 2 पेक्षा जास्त तुम्हाला अपत्य नसावीत। याच्यासाठी तुमचं निवड प्रक्रिया जी कशा पद्धतीने घेतली जाईल, पोलीस पाटील पदासाठी लेखी परीक्षा तुमची सर्वात अगोदर होते 80 मार्काची, जी की 14 जानेवारीला होईल आणि त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला 36 गुण मिळाल्यास म्हणजे 45% गुण मिळाल्यास तुम्हाला मुलाखतीसाठी 20 मार्कासाठी बोलवलं जाईल। एकूण तुमची 100 गुणांची या ठिकाणी पूर्ण निवड प्रक्रिया असणार आहे। तर याच्यामध्ये ज्या गावासाठी मित्रांनो जागा आहे, ज्या गावामध्ये त्या गावात तुम्ही ज्या ठिकाणचे रहिवासी आहात त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे। त्या गावाची पहा अशा पद्धतीने लिस्ट दिलेली आहे। जसं की नांदेड तालुक्यासाठी पहा या ठिकाणी प्रत्येक गावानुसार कुठल्या कॅटेगरीला जागा आहे ते दिलेलं आहे। जसं की नांदेडमधील बळीरामपूर गाव आहे तर त्या ठिकाणी एकच जागा असेल, असं प्रत्येक गावामध्ये एक एक जागा आहे। अशी टोटल 745 गावांमधली ही प्रत्येक तालुक्यानुसार वेगवेगळी जागा जी आहेत त्या निघालेली आहेत। ऑनलाईन फॉर्म भरताना इथं तुम्ही पोलीस पाटील पद सिलेक्ट केलं की तुम्हाला इथून तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्या गावामध्ये कुठल्या कॅटेगरीची जागा आहे ती आपोआप इथं माहिती येणार आहे। तुम्हाला कॅटेगरी देखील सिलेक्ट करायची गरज नाही। तर त्या कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करू शकता, परंतु त्या गावाचे तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे। तर हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमची परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। त्याचं वेळापत्रक ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता। धन्यवाद।